शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी मजेतच आहे. रात्री आलतो मामाच्या गावाला. ही आपली मामाची पोरं चाललंय सकाळ सकाळ क्रिकेट खेळायचं. मावशी आणि आई काय येणार नाही, आईच थांबणार मामाची इथं. मी चाललोय लोणीला अर्जंट मध्ये, हॉटेल उघड आहे. आता वाजल्यात 6:30. अर्ध्या तासात तर लोणी. चलो. पारगाव मध्ये आता 5 मिनिटाचा रोड राहिला आहे आपला. तर मित्रांनो, काकडे सरांचं काम घराचं चालू झालंय. थोडे दिवस वाळण्यासाठी थांबलं होतं. तर हे त्यांचे काय म्हणतात तुम्हाला, मिस्त्री. मला काही लय लवकर आठवत नाही. चलो निकलते. हॉटेलवर आल्यावर खूप लागले होते. चहा बिस्किट का म्हणलं, माझी गोल चांगलं लागते. चाललोय पप्पू, चाललंय कुल्फी आणि चहा संगच. तर मित्रांनो, आता आलोय घरी. हॉटेलचं सगळं उरकून झालंय. तर आपल्याला जायचंय बरं खायला त्यांच्या घरी गणिर खायला. विषय असा आहे, आपलं चाललं होतं थोड्या वेळ पाणी मारून घ्यावं म्हणलं. आणि शरदगावची यात्रा असल्यामुळे मिस्त्री काय आले नाही. 2 दिवस आपला टाइम असा जाणार आहे मध्ये, तर आपलं पाणीच मारू. बरं दादाची इथं आलोय बरं का. त्यांचं कुत्रं लय डेंजर आहे. कधी इकून येत आहे तर कधी इकून येत आहे. बाबरे, फुल शेट पोटभर जेवा. मस्त वाडा खाईंचट. आलोय संत मंदिराचं काम चालू आहे आपलं इथं. एक रसाची बाटली 2-3 बिस्लऱ्या घेऊन आलतो. सुभाष मामांनी सांगितले होते ऑर्डर. काम चालू आहे. काय झालं मिस्त्री? उरकन ना लवकर. चला रस प्यायला या इकडं. मला तरी घ्या यांची थोडी. उरकन ना? उरकल घे. उरकलंच पाहिजे. उरकणार. भव्य दिव्य मंदिर असं होणार. सर्व मंदिर दगडी आहे. सुबक आणि नक्षीदार काम होणार. बरोबर हाय, दगड चांगली आहेत. तर मित्रांनो, थोडं तोंडात पाहिजे दुखतंय आणि घरी निघालोय. कारण की एक जणाची म्हणजे आमच्या ताई साहेबांची गाडी बंद पडली होती. तिकडे घेतले, निघालोय अर्जंट मध्ये. गाडी ऍक्सिडेंट करायची, बाबूजीला पोहोचवली. बाप्पा मा गाडी पळवता तुम्हाला म्हणतात तुला गाडी पळवता अवघड का. चला बघू, आपण तुला म्हणत चालू आता. आज होईन चालू. काय म्हणला? काय नाही. तर अशाच प्रकारे पेट्रोल सोडलं गाडी पैसे. मी पोहोचलोय आता मळ्यात. जवळपास चाललोय मळ्यात. असंख्य असा सुंदर रोड, त्या रोडने राईड करतोय मी. अरे 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 गिर जाता मैं अभी. अरे धाड अरे 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 अरे. डोडी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं इमान. अरे 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 चिखल आहे इधर तो अभी. तर मित्रांनो, आपलं ऊस बघा शकता तुम्ही. मोळी तोडून झालेली आता यायच्या गावात. बाला काय विषय येऊ बघा. पेटन एवढं दूर आणते म्हणल्यावर. हॉटेल आशीर्वाद. हा. तर मित्रांनो, 2 पोरं आल्यात. कुरकुरा घेतला, एक वेपर्स. पण ह्यांना काय स्कॅन पैसेच व्हाय नाही. तेव्हा मस्त शंभू आहे. होतंय का नाही? होतंय का? मित्रांनो झालंय वाटतं. बरं झालं. होतं कुठं ना आणण्याची काय. तर मित्रांनो,
सकाळकडून काही मला पाणी न्यायला म्हणजे जार भराय काय आलं नाही. बघू शकता आपलं ग्रामपंचायत मस्तपैकी रांगवली, शिवाजी महाराजांचा झेंडा लावलाय. चाचा पण आलते तेवढ्यात, चाचांचं काही आपल्याकडे लक्ष नाही. असो, यांचं आहे लक्ष आपल्याकडे. जार नाही काय संकल्प शेटने दुसरीच जार आणावं लागलं मला साधं. तर मित्रांनो, शिरगावची यात्रा आहे आज. 2 ठिकाणचं नियोजन आहे. 2 ठिकाणी जायचं तर 2 ठिकाणी काय आपण ब्लॉक केला नाही. एखाद्या ठिकाणी उचित आपण असा आहे छोटासा त्यांना काय आपण आता मोठमोठ्या गाड्या दमाने होऊ द्या. आहो 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 तो का तुमचा असं मग तिरंगाची लस्सी आणली जरा शेटनी. चला घेऊन बघू. 2 बॉक्स अजून 2 टाका म्हणजे कशी अडचण नाही. बबलू शेट पटके सरच दे रे बाबा. शेट किती झालं आपलं बिल? अजून 2 बॉक्स. अरे स्ट्रॉ पण दिले का तुम्ही? वा वा मस्त, 1 नंबर. व्हायचं लग्न आहे तर आले आजी. काय आजी? काय नाही लग्न आहे म्हण. काय नाही हॉटेलला होतो सकाळ धरून बचत लवकर आलाय घरी लग्न करायला. त्याला खोरं सापडत नव्हतं. स्टार्टिंगला त्याला खोरं लागलं निघालं इथे वडगाव राहायचं जरा. तर मित्रांनो भजी दादा मी चाललोय वडगावला. थोडं लग्न लागलं थोडं स्टार्टिंगच काय म्हणजे येतो जरा लवकर जाऊन काही गडबड चालू आहे. काही दिवसांनी ओके ओके माझी वाटलं फिटिंग करून टाकू आपण आता. सेकंड पहिलं पाईप घेणार आहे माझं तो काय पाईप अफोर्डेबल प्राईसमध्ये काय भेटत नाही. काही किंमत काय कशी तर मित्रांनो आपलं निम्मा अर्ध मटेरियल यूज झालंय. पाईप घेतलाय आणि अजून घ्यायचंय कचूचं थोडं राहिलंय. पाईप मला वाटलं 1-2 पाईप असतात. 3-3 बंडल न्यायचे तेवढे चिकट लावायचं चाललंय. पाईप कच्चे दादा बसलाय पण दुसरं कोणाचं काम नाही. दुसरं कोणाचं काम नाही. दुसरं कोण असतं एवढे पाईप मायागाव आणि जमलंच नसतं शक्यच नाही. मामा हेडफोन घाला का ना तो? हेडफोन घाला म्हणलं का ना तोंड देऊ द्या. हा ऊन पण तेवढं वाढलंय. काय म्हणते तोंड धुवा लय ऊन वाढलंय उष्णता आहे. मित्रांनो मी आता इथं आलोय आपले हे महादेव खलाटे त्यांच्या हॉटेलवर आलोय. आता इथं लोणी एंकटान तिथं आलेलो आहे. पण आता ते आमचे मित्र काय म्हणतात बघा. आता येता मी काही त्यांना ओळखलं नाही. लगेच जे आले की म्हणले अरे तू युट्यूबवर दिसतोय, तू हॉटेल बघत आलोय म्हणले. इकडे चाललोय जाऊन काम असतो मी. ते आपलेच व्हिडिओ बघताय आता मी. हे काय हे रामू काका निवांत बसल्यात चिल मध्ये. बबलू शेट आताच बँकेत चहा देऊन आलाय. तर मी पण बसतो कारण लय गरम व्हायला लागले. मित्रांनो आपली संपलं होतं पेट्रोल. हे 90 रुपयाचं 90 रुपयाचं पेट्रोल घेतलंय. हे सोसायटीतल्या भाऊसाहेबांची गाडी आहे त्यामुळे मी दापाणी चाललोय. नाही माझ्या गाडीत तर लय दापाणी असतो तर काय विषय नाही. आपले शेटले मामा आहेत. मामा हो हळू धीरे धीरे से रास्ते से चल मेरी गड्डी. फुल शेट वाता पेट्रोल चला. कारभारी दमान होता. अंदाज घ्या अंदाज. मित्रांनो मी आलोय घरी. आता कचू दादाचं काम चाललंय आपल्या. बघू कुठवर आलंय काय झालं कचू दादा? किती राहिले? अर्धा तास लागेल. अरे तसं 2 गाड्यातले जरा आहे ना जायचंय मला बी बाहेर. चल मी उचल चाललोय आलो थोड्या वेळात. ओके ओके ओके. काय बबलू शेठ? बबलू शेठ थांबा मला पण यायची उचला. का एकटे जात आहे येतं घेऊन. गाडी बोलायचं नाव नाही घेत. तर मित्रांनो इथं आपली गाडी आहे. तुम्ही बघू शकता ही आपली भली मोठी उसाची मुळी तोडलेली. बबलू शेटला मला काय दोघाला उचलतो का नाही कोणाला तरी बोलावंच लागणार आहे. पर्यायच नाही राहिलेला सध्या.
ही आपली काळी मैना डबल फ्लॅश मध्ये. अंधेरी रात में. अरे वा वा, वरण भात आहे भैया. घरीच खाल्लं असतं रे वरण भात, घरीच खाल्लं असतं. उगाच आणलं तुम्ही मला इकडं.